बँकेच्या सर्व खातेदारांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 5 बँक खातेदारांनी 31 मार्च पर्यंत ही 5 कामे करा, अन्यथा तुमच्या बँकेतून तुम्हाला पैसे काढता पण येणार नाहीत, तसेच तुमच्या बँकेतून पैसे तुम्हाला भरता पण येणार नाहीत। तातडीच्या सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता या 5 बँक खातेदारांना दिल्या आहेत। बघा, पेपरमध्ये देखील तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी या 5 बँक खातेदारांनी 31 मार्च पर्यंत ही 5 कामे करावीत, अन्यथा पैसे काढता येणार नाहीत। बघा, आता फसवणुकीच्या घटनामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आता ही 5 कामे तुम्हाला लवकरात लवकर 31 मार्च आतमध्ये करायची आहेत। या ठिकाणी पाहू शकता, यामधील 5 बँकांपैकी पहिली बँक आहे महाराष्ट्र बँक। यामध्ये खाते असणाऱ्या खातेदारांनी आता लवकरात लवकर 31 मार्च आतमध्ये आता ही कामे करून घ्यायची आहेत। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, बघा, बँक ऑफ इंडिया, त्याला आपण BOI असे म्हणू शकतो, या बँकेच्या खातेदारांनी आता लवकरात लवकर आता ही 5 कामे करून घ्यायची आहेत। बघा, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, या बँकेमध्ये सुद्धा खाते असणाऱ्या खातेदारांनी आता ही 5 कामे लवकरात लवकर या ठिकाणी आता करून घ्यायची आहेत। त्यानंतर बघा, पोस्ट ऑफिसमध्ये आता 90% लोकांचं खातं असतं, या खातेदारांनी सुद्धा लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। या बँकेमध्ये ज्या लोकांनी पोस्टात खाते खोलले आहे त्यांनी सुद्धा 31 मार्च आतमध्ये 5 कामे कोणती करायची आहेत नक्की बघायचं आहे। त्यानंतर बघा, ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लोकांनी खाते खोलले आहे तर त्यांनी आता लवकरात लवकर 31 मार्च आतमध्ये ही 5 कामे तुम्हाला करायची आहेत, अन्यथा तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत आणि पैसे काढता देखील येणार नाहीत। तर बघा, देशातील 5 मोठ्या बँकेच्या खातेदारांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तातडीची सूचना देण्यात आली आहे। 31 मार्च आतमध्ये आता ही 5 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला तुमच्या बँकेतून पैसे काढता देखील येणार नाहीत आणि बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत, असं केंद्र सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, बघा कोणी सांगितलंय की केंद्र सरकार माध्यमातून मोदी साहेब आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याशी खास एक बैठक काल घेण्यात आली। त्यामध्ये बघा, आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ बडोदा, या 5 बँकेच्या खातेदारांनी लवकरात लवकर ही 5 कामे आता 31 मार्च आतमध्ये करून घ्यायला सांगितलेत। स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता हे सांगण्यात आलं आहे। याची अंतिम तारीख जी आहे तर ती 31 मार्च ही अंतिम तारीख आहे। त्यामुळे मित्रांनो, देशातील या 5 मोठ्या बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलून थोडे तरी पैसे ठेवले असतील तर तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता हे केंद्र सरकारने मोठा निर्णय आता घेतला आहे। जे बँकेचे ग्राहक हे 5 कामे 31 मार्च आतमध्ये करणार नाहीत त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यामधील पैसे काढता सुद्धा येणार नाहीत आणि बँकेमध्ये पैसे भरता सुद्धा येणार नाहीत। तर मग मित्रांनो, असे कडक नियम का लावण्यात आलेले आहेत याचे महत्त्वाचे कारण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगतो, सर्वांनी पूर्ण बघा। बघा, आता या ठिकाणी 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये बँकेचं अकाउंट हॅकिंगचे प्रमाण वाढल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून आता बँकेच्या ग्राहकांना 5 कामे करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे मित्रांनो, या 5 पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये आता जर तुम्ही खाते उघडून ठेवले असेल तर तुम्ही लवकरात लवकर 31 मार्च आतमध्ये ही 5 कामे आता तुम्हाला करून घ्यावी लागणार आहेत। मित्रांनो, यामधील 5 कामे तुम्हाला जी करायला सांगितली आहेत त्यामधील 4 नंबरचे आणि 5 नंबरचे जे काम आहे तर तुम्ही हे काम जर नाही केलं, 4 नंबरचं आणि 5 नंबरचं काम नाही केलं तर तुमच्या बँकेचे खाते बंद सुद्धा करण्यात येईल, असे सुद्धा सरकारच्या माध्यमातून बँकेच्या ग्राहकांना सांगण्यात आलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची माहिती आली आहे। तर बघा, यामधील पहिला जो नियम आहे तर तो म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत तुम्हाला नियम लावण्यात आला आहे। तर मित्रांनो, 31 मार्च आतमध्ये आधार कार्डच्या बाबतीत तुमचा पत्ता असेल, तुमची जन्मतारीख असेल, तुमचं नाव असेल, सर्व बँकेच्या पासबुकवरती जे आहे तेच आहे का तुमच्या आधार कार्डवरती इथे चेक करायचं आहे। सर्वांनी इथे आता काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला समजावून सांगतो। बघा, आता हे जे आधार कार्ड तुम्हाला दिसतंय
तर या आधार कार्डवरती अवघा या ठिकाणी नाव असेल, त्यानंतर अवघा बघा डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर बघा जे काय असेल ते सर्व नंबर वगैरे पूर्ण जे काय असेल, तर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती तोच पत्ता, तुमचा आधार कार्डवरती तोच पत्ता, नाव तुमचं तेच आणि तुमचं जे काय असेल डेट ऑफ बर्थ तेच आहे का आणि तुमच्या पासबुकवरती तेच आहे का, सर्व काही तुम्हाला व्यवस्थित 31 मार्चच्या आतमध्ये चेक करायचं आहे। जर तुमच्या तसं नसेल तर काय माहिती सांगण्यात आल्या नक्की बघायचं आहे। मित्रांनो, आता जे नागरिक त्यांच्या आधार कार्डवरील दुरुस्ती करणार नाहीत त्यांना भविष्यामध्ये बँकेच्या संदर्भातील खूप मोठी अडचण येणार आहे, असं बँकेने स्पष्टपणे सांगितलंय। कारण आजकाल फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत। जर करता तुमच्या आधार कार्डवरती जे काय माहिती असेल ती माहिती तुमच्या बँकेच्या पासबुकवरती जर नसेल तर बँकांचा आणि सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या आधार कार्डवरची जी डिटेल्स जर व्यवस्थित नसेल, जर नशिबाने तुमच्या खात्याबद्दल प्रॉब्लेम झाला किंवा खाते जर हॅक करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्या चोराला पकडण्यामध्ये अडचण येते। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरील जी काय डिटेल्स आहेत तेच तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आहे का तुम्ही चेक करायचं आहे। मित्रांनो, हे झालं काम पहिलं। तर बघा, आता तुम्हाला पुढील 4 नंबर आणि 5 नंबरचं जे काम तुम्हाला आता 31 मार्चच्या आतमध्ये करायचं आहे। जर तुम्ही हे 4 नंबर आणि 5 नंबरचं काम नाही केलं तर पुढील महिन्यापासून तुम्हाला तुमच्या बँकेतील पैसे काढता देखील येणार नाहीत आणि भरता देखील येणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। आता तुम्हाला बघा, जर तुमच्या आता ही पहिल्या नियमानुसार तुमच्या बँकेचं पासबुकवरती आणि आधार कार्डवरती बघा हा जो पहिला नियम लावण्यात आलाय, तर तुमच्या बँकेच्या पासबुकवरती इथं बघा तुम्ही सर्वांनी ते लक्ष देऊन बघा, हे जे आधार कार्ड आहे तर तुम्हाला आधार कार्डवरील बँकेचे पासबुकवरती आणि आधार कार्डवरती तुमचा पत्ता, नाव, डिटेल्स, जन्मतारीख जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड जिथं अपडेट होतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि चेक करून यायचं आहे की बाबा आधार कार्डवरती दिलेलं आणि तुमच्या आधार जे काय असेल ते पासबुकवरती सर्व काही व्यवस्थित आहे का तुम्ही एकदा चेक करायचं आहे। पासबुक सोबत घेऊन जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे। जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड ज्या ठिकाणी अपडेट होतं त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। आता बघा मित्रांनो, 2 नंबरचा जो नियम आहे तो म्हणजे पॅन कार्डवरती नियम आहे। बघा मित्रांनो, पॅन कार्डवरती 2024 या वर्षामध्ये फक्त पॅन कार्डवरील नंबरवरूनच फसवणुकीच्या घटना खूप वाढल्याचं सरकारला लक्षात आलं। त्यामुळे दुसरा नियम पॅन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून लावला आहे, ज्याच्या माध्यमातून 31 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला 31 मार्चच्या आतमध्ये पॅन कार्डवरील कोणतं काम करायचं आहे बघा। तर बघा, तुमचं पॅन कार्ड जुनं पॅन कार्ड असेल तर त्यावरती अनेक लोकांचं पॅन कार्डवरील शेवटचं 2 नंबर आहेत तर ते व्यवस्थित दिसत नाहीत। काही जणांचे पहिले 2 नंबर आहेत तर काही जणांचे 2 व्यवस्थित नंबर ते दिसत नाहीत। तर तुमचं पॅन कार्डवरील नंबर जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्ही आता नवीन आलेलं पॅन कार्ड 2.0 काढून घ्या। जे पॅन कार्ड खूप फास्ट आहे आणि 2025 या नवीन वर्षामध्येच ते पॅन कार्ड आता लॉन्च झालेलं आहे, आलेलं आहे। तसेच या पॅन कार्डवरती तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर जे काय असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही जोडलेला आहे तर त्या ठिकाणी नवीन पॅन कार्ड आल्यानंतर त्याचं अपडेट द्या। म्हणजे काय सांगितलंय, तुमच्या पॅन कार्डवरती आधी जर नंबर खुडलेला असेल किंवा पॅन कार्डवरती तुमच्या जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे। बघा मित्रांनो, शेवटचे तुम्हाला 2 नियम सांगणार आहेत, त्या अंतर्गत तुम्हाला काम करायचं आहे। जर तुम्ही 4था आणि 5वा नियमानुसार काम नाही केलं तर तुम्हाला बँकेतील पैसे काढता देखील येणार नाहीत, भरता देखील येणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे शेवटपर्यंत बघा। बघा मित्रांनो, आता बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता या बँकेतील खातेदारांना सावध करण्याचं काम केलंय। बघा काय सावध करण्याचं काम केलंय तुम्हाला बघा, कोणत्याही खातेदारांनी इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमाला, लग्नाला असेल, वाढदिवसाला असेल जात असताना हात मिळवणी करू नका। कारण तुमच्या हाताच्या अंगठ्याचा जो थंब आहे तर तो तुमच्या आधार कार्ड नंबरला लिंक केलेला असतो। बघा महत्त्वाची माहिती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्या। बघा ज्यावेळी आपण एकमेकांच्या म्हणजे आता तुम्ही कोणत्याही एका लग्नाला गेला, साखरपुड्याला गेला किंवा वाढदिवसाला गेला तर तिथे गेल्यानंतर काही लोक ओळखीचे असतात, काही लोक अनोळखी असतात। त्यावेळी आपण पाहुणे आहेत म्हणल्यावर काय करतो, एकमेकांच्या हातात हातमध्ये देतो। त्यावेळी जर चुकून जर समोरचा व्यक्ती जर चोर असला, आता तुम्हाला माहित असेल कार्यक्रमाला गेल्यावर काही लोक ओळखीचे असतात, काही लोक ओळखीचे नसतात, तर आपण हात मिळवणी करत असतो। तर समोरचा व्यक्ती जर चोर असला तर तो तुमच्या अंगठ्याचा जो ठसा आहे
तर तो चोरतो, म्हणजेच त्या व्यक्तीला त्याच्या बघा त्यावरती आधीपासूनच एक चिकट पदार्थ त्या चोराने बघा चिकटपट्टीसारखं काहीतरी जोडलेलं असतं. त्याच्या माध्यमातून ज्यावेळी बँकेचा ग्राहक म्हणजे मित्रांनो तुम्ही त्याच्याशी हातमिळवणी करतो त्यावेळी त्याच्या हाताचा जो बघा त्याच्या हाताचा जो अंगठा आहे त्याच्या हाताचा अंगठा आहे तर त्या चोराच्या हातावर आपटतो. आपल्या हाताचा जो अंगठा आहे तर त्या चोराच्या हातावर आपटतो आणि बघा त्या चोराने त्याच्या हातावर ऑलरेडी चिकट पदार्थ लावलेला असतो आणि अंगठ्याचा जो ठसा आहे तर तो अशा प्रकारे चोरला जातो. त्यामुळे तिसऱ्या नियमांतर्गत सर्व बँकेच्या खातेधारकांना सावध करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही व्यक्तीशी हातमागणी करताना तुम्हाला सावध राहण्याचा इशारा स्पष्टपणे देण्यात आलेला आहे. मित्रांनो आता बघा 4 नंबरचा जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरच्या संबंधित विषय आहे. बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा, बँकेच्या खातेधारकांनी गेले 4 ते 5 वर्षापासून त्यांच्या मोबाईलचा नंबर जो आहे तर तो जुनाच लिंक केलेला आहे आणि ते कार्ड चालू देखील नाही. ज्यावेळी आपण बँकेत जाऊन पैसे काढतो आणि पैसे भरतो त्यावेळी यात जो तुमचा नंबर आहे त्यावरती बँकेचा मेसेज जात नाही. जर तुमचा 5 वर्षापासून नंबर जर जुना आहे असा बंद असलेला जर जोडला असेल त्यावरती बँकेचे मेसेज जात नाहीत. त्यामुळे ज्या खातेधारकांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला जुना नंबर लिंक केला आहे आणि तो जर नंबर चालू नाही तर अशा बँकेच्या खातेधारकांनी तो चालू आहे तर तो नंबर लवकरात लवकर चालू असलेला नंबर जोडून घ्यायचा आहे असं बँकेच्या सर्व सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा चालू असलेला जो नंबर आहे तर तो लिंक करून घ्यायचा आहे. आता बघा 5 नंबरचा जो नियम आहे तर तो म्हणजे तुम्हाला सावध करण्याचा बँकेने इशारा दिलाय. बघा RBIने तुम्हाला काय सावध केले बघा, जर तुम्हाला बाहेरील देशातील जर कोणता कॉल आला अनोळख्या नंबरवरून कॉल आला तर तुम्ही अजिबात उचलायचं नाही. मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेरील देशातील कॉल कसा ओळखायचा. यामध्ये तुम्हाला सांगतो बघा, आपल्या देशाचा जो कोड आहे तर कोड म्हणजे काय बघा, म्हणजे सुरुवातीला जर अनोळख्या नंबरवरून तुम्हाला कॉल आला आणि जर तो भारताचा जर नंबर असेल तर लक्षात ठेवा अनोळख्या नंबरवरून कॉल आला तर फक्त त्या ठिकाणी सुरुवातीला 91 सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी नंबरच्या पुढे दिसतं. म्हणजे काय XYZ आता बघा 15 20 40 असा नंबर असेल तर सुरुवातीला या ठिकाणी बघा 91 असलेलं असतं. त्या ठिकाणी आपला भारताचा नंबर आहे कुठला 91 सुरुवातीला असं दिसलं पाहिजे. तर अनोळख्या नंबरवर 91 असं अनोळख्या नंबरला सुरुवातीला दिसत नसेल बघा, अनोळख्या नंबरवरून कॉल येत असेल आणि 91 सुरुवातीला दिसत नसेल तर तुम्ही अजिबात तो कॉल उचलायचा नाही. अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे हे चोर गायब करू शकतात. तुम्हाला काय कळायच्या आत सुद्धा गायब करू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून एकंदरीत जर विचार केला तर महत्त्वाची कामे तुम्हाला लवकरात लवकर करायला सांगितलेत आणि तुम्हाला सावध करण्याचे देखील सूचना दिल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.